सविता ही दिसायला अतिशय सुंदर होती, परंतु तिचं नवऱ्यावर काही भागत नव्हतं. त्याच्यामुळे ती दूधवाल्यासोबतच मौज मस्ती करायची. आता ती वेळ आली होती दोघातील संबंध एका वेगळ्या लेवलला घेऊन जाण्याची. आतापर्यंत सगळा खेळीमेळीचा मामला होता. सूचकपणे बोलणे, दाखवणे, बघणे असा चोरटा मामला होता. पण आता जे काही करेल त्याने त्यांच्यातील मामला वेगळ्याच जगात जाणार होता. सविताला तर ते सर्व घडावे याचीच अपेक्षा होती. त्यामुळे ती तिच्या परीने जेवढे होईल तेवढे प्रयत्न करत होती. तिने सागरला त्या रात्री तसे एकटे त्यामुळेच तर बोलावले होते. रात्रीची वेळ होती, तरी पण सागरने एकदम फ्रेश आंघोळ करून सुगंधित परफ्यूम मारला होता. त्याला कारणही तसंच होतं. त्यामुळे त्याने शरीरावर व्यवस्थित फिटिंगमध्ये बसणारा ड्रेस घातला होता. तो ड्रेस सागर क्वचितच कधीकधी घालायचा. त्याने टू व्हीलरवर बसून बाजूला दुधाची कॅन बांधली आणि गाडीला किक मारून लगेच सविताच्या स्पेशल हाऊसकडे घाईने निघाला. तिला भेटण्याची ही वेगळीच घाई झाली होती. सविताच्या घरी पोचल्यावर त्याने इकडे तिकडे पाहिले, तेव्हा त्याला कोणीच दिसले नाही. तेवढ्यात अचानक त्याला समोरच्या दिशेने सविता त्याच्याकडेच येताना दिसली. सविताने सुद्धा त्या रात्री जंगी तयारी केली होती. मनसोक्त आंघोळ करून तिने ही धुंद करणारा परफ्यूम तिच्या अंगावर मारला होता. गोऱ्या अंगावर शिफॉनची पांढरी साडी तिने नेसली होती. चेहऱ्यावर हलका पण आकर्षक मेकअप करून ती अजूनच सुंदर दिसत होती. सविता ही दिसायला अतिशय सुंदर, नाजूक आणि गोरीपान होती. ती दिसायला अतिशय मादक होती. कोणत्याही परपुरुषाला ती एका सेकंदात आवडेल अशी तिची राहणीमान होती. तिने साडी चांगली चापून चोपून नेसली होती. तिला पाहताच तो तिच्याकडे पाहतच राहिला आणि ती पण त्याच्याकडे पाहतच राहिली. आज ती अंगभर साडीवर त्याला सगळ्यात जास्त सुंदर दिसत होती. तिनेही त्याला आतापर्यंत अशा वेशात कधीच पाहिले नव्हते. तो त्या दिवशी टी शर्ट आणि पॅन्टवर एकदम हँडसम आणि स्मार्ट दिसत होता. अंगाने तर तो पिळदार आधीपासूनच होता. त्याची तब्येतही खूप छान होती. पण ह्या टी शर्ट पॅन्टमध्ये त्याचे कमावलेले शरीर अगदी उठून दिसत होते. सविता त्याला म्हणाली, "अरे ये ना आत, का फक्त बघतच बसणार आहेस?" यावर सागर अगदी धीटपणे म्हणाला, "नाही, पण आज तर तू खूपच छान दिसत आहेस, एकदम मस्त." तेव्हा ती म्हणाली, "थँक्स, तू पण खूप हँडसम दिसतोय आज. मी पहिली वेळ तुला असे टी शर्टमध्ये पाहते. खूप छान दिसत आहे. तुझी तब्येत अजूनही ॲट्रॅक्टिव्ह दिसत आहे. तू टी शर्ट नेहमी का घालत नाहीस?" तेव्हा सागर म्हणाला, "रोज आपलं मेहनतीचं काम असतं, त्यामुळे तेव्हा नाही घालत. पण आता तुम्ही इतकं म्हणताय छान दिसतो, तर मग घालेल आता रोजच." "ये आत ये लवकर." सविताने त्याला लगबगीने आत घेतले. दुधाचं कॅन उचलून तो आत घरात शिरला. घरात त्याला कोणीही दिसले नाही, त्यामुळे तो खुश झाला. तेव्हा त्याने आश्चर्याने विचारले, "काय हो ताई, घरात तर कोणीच दिसत नाही आज. नक्की कार्यक्रम आहे ना?" "हो हो आहे तर. कार्यक्रम वर गच्चीवर आहे. चल ते कॅन घेऊन आपण गच्चीवर जाऊया," हसत सविता म्हणाली. आणि मग सविताने पुढे चालू लागली आणि सागर तिच्या मागे दुधाचं कॅन घेऊन निघाला. आज साडीमध्ये ती अगदी विश्वसुंदरी दिसत होती. दोघेही गच्चीवर पोहोचले. गच्चीच्या दरवाजातून सागर आत शिरला आणि गच्चीवर दाखल झाला. सविताने गच्चीचे दार बंद केले. आता गच्चीवर ते फक्त दोघेच होते. गच्ची पूर्ण रिकामी होती, म्हणजे तेथे कोणीच नव्हते. ते पाहून पुन्हा त्याला आश्चर्य वाटले आणि त्याने सविताला विचारले, "काय हो, इथं तर कोणीही नाही हो?" "अरे त्याचे असे झाले, आजचा कार्यक्रम मला मुद्दामहून कॅन्सल करावा लागला.
गच्चीवर असलेल्या एका छोट्या पाळण्यावर बसत सविताने सांगितले. सागरने तिच्यासमोर उभे राहून नवल करत विचारले, कॅन्सल झाला म्हणजे? यावर सविता म्हणाली, अरे ते 2-3 खास फ्रेंड्स येणार होते, पण त्यांना काही कारणाने यायला जमणार नव्हते. तेव्हा मग मी कार्यक्रमच कॅन्सल केला. अहो, पण 2-3 जण नाही येणार, पण इतर बाकी कोणी आले असते ना, त्यासाठी कार्यक्रम कशाला कॅन्सल करायचा? सागर आश्चर्याने तिच्याकडे पाहत विचारत होता. तेव्हा ती म्हणत होती, अरे ते 2-3 जण खास होते आणि या कार्यक्रमाची तेच तर ते शान असणार होते. तेव्हा तेच नाहीत तर मग कार्यक्रमाची मजाच आली नसती. म्हणून मी पूर्ण कार्यक्रमच रद्द केला. असं होय? अहो, मग हे इतके 70 लिटर दूध मागवले, त्याचे काय करायचे आता? असे सागरने आश्चर्याने विचारले. ते काय, वापरू आता कशाला तरी, सविताने थोडे बेफिकिरीतच म्हटले. यावर सागर म्हणाला, अहो मग मला सांगायचं ना फोन करून की कार्यक्रम कॅन्सल झाला आहे म्हणून, मग मी नसते आणले दूध. यावर सविता म्हणाली, अरे वा, असे कसे? म्हणजे तुम्ही तुमचे नुकसान करून घेतले असते की काय? मी इतकी 70 लिटरची ऑर्डर दिली, ती कॅन्सल कशी करणार? यावर सागर म्हणाला, मग काय झालं, करायची होती कॅन्सल. मी दिले असते दुसऱ्या कोणाला हे दूध. नाही, उगाच तुमचे 70 लिटरचे नुकसान झाले असते, सविता हसत म्हणाली. यावर सागर म्हणाला, अहो पण इतके दूध कशाला वापरणार? तुम्ही तर एकट्याच आहात. एकटी का? तू पण आहेस ना माझ्याबरोबर? सविता पुन्हा हसत म्हणाली, अहो मी तर जाईल आता, मग तुम्हीच एकट्या राहणार? अरे वा, असा कसा जाशील तू? मी जर म्हटले थांब तर तू थांबणार नाहीस का? सविताने त्याला कोड्यात पकडले आणि अशा प्रकारचा प्रश्न त्याच्यासमोर उभा केला. यावर सागर म्हणाला, नाही, मी तर थांबेन, पण थांबून करू काय? कार्यक्रम तर रद्द झाला ना. मग काय झालं? मी आहे, तू आहे, आपण दोघांनी कार्यक्रम साजरा करायचा. अशा प्रकारे डोळे मिचकावत सविता त्याला म्हणाल्या. यावर सागर, आपण दोघंच फक्त? कसा साजरा करणार मग? सविताने त्याला विचारले. न करायला काय झालं? तू तयार आहेस ना, ते सांग आधी. यावर सागर खुशीत म्हणाला, अहो मी तर एका पायावर तयार आहे थांबायला. मग सविता म्हणाली, झालं तर मग करू आपण आजची कोजागिरी साजरी. अशा प्रकारे सविता त्याला कोड्यात टाकत त्या दिशेने तिची वाटचाल चालू होती. आपल्या परीने, ये इथे बैस माझ्याजवळ, आपण थोड्या गप्पा मारूया, थोडा वेळ एकमेकांत घालूया, असे बोलून सविताने त्याला पाळण्यावर स्वतःच्या बाजूला बसायचा इशारा केला. सागर अगदी खुशीत पाळण्यावर तिच्यापासून 6 इंचाचे अंतर ठेवून बसला. सागरच्या हृदयात धडधड वाढत होती. सविताने पायाला रेटा देऊन थोडा झोका घ्यायला सुरुवात केली. दोघेही गुलुगुलू आवाजात गप्पा मारायला लागले. इकडच्या तिकडच्या गप्पा मारायचे, कधी मुद्द्यात हात घालायचे. अशा प्रकारच्या गप्पा त्यांच्या चांगल्याच रंगल्या होत्या. गच्चीच्या पूर्ण कठड्याला चारी बाजूने 4 फुटाची जाळी लावून त्यावर मनी प्लॅन्ट आणि अनेक वेगवेगळ्या वेली सोडलेल्या होत्या. त्याने गच्चीवर एक प्रकारचे प्रायव्हसीच निर्माण करण्यात आली होती. तसाही सविताचा बंगला बाजूला एकांतात होता. तेव्हा गच्चीवर काय चालले आहे, काय नाही, हे कोणाला दिसण्याची काहीच शक्यता नव्हती की काही कळण्याची शक्यता नव्हती. मंद हवा सुटली होती. वर आकाशात चांदण्यांचा सडा विखुरला होता आणि त्याच्या मध्यावर कोजागिरी पौर्णिमेचा गोलाकार चंद्र दिसत होता. संपूर्ण गच्ची चंद्राच्या प्रकाशाने उजाळून निघाली होती.
एक प्रकारे सगळे वातावरण शुभ्रमय पांढरे शुभ्र झाले होते. पाण्याचा हलका झोका घेत दोघेही मस्त गप्पा मारत होते. या क्षणाचा दोघेही चांगल्या रीतीने आनंद लुटत होते. त्यांचे बोलणे बहुतांशी डबल अर्थी आणि चावट होते. दोघेही जास्तीत जास्त चावट बोलून दुसऱ्याला हसवायचा, दुसऱ्याची मन जिंकायचा प्रयत्न करत होते. दोघेही एकमेकांना कॉम्प्लिमेंट देत हसत खिदळत होते. सागर दूधवाला होता खरा, पण 12वी शिकलेला असल्याने तो हुशार स्मार्ट होता. अपेक्षेपेक्षा तो जास्त स्मार्ट होता हे सविताच्या आधीच लक्षात आले होते. तेव्हा तर तिने ह्या कोजागिरीच्या रात्री कार्यक्रमाची थाप मारून त्याला एकट्याला मुद्दामूनच बोलावले होते. तिला माहीत होते याच्याशिवाय आपला कार्यक्रम कोणीही पूर्ण करू शकणार नाही. त्याच्या बरोबर लक्षात आले आता फक्त त्या एकांताचा फायदा घेऊन कसे पुढे सरकायचे ह्याचा दोघेही आपापल्या परीने मनात विचार करत होते. गच्चीच्या दरवाजाच्या भिंतीवर लावलेल्या घड्याळात 11:30 वाजले. तसे सविता सागरला म्हणाली, चला कोजागिरीच्या सेलिब्रेशनची वेळ होते. थांब, मी दूध घेते आपल्या दोघांना. असे म्हणून सविता पाळण्यावरून उठली. पाळण्याच्या बाजूला एका टेबलवर स्टीलचा एक जग आणि काही ग्लासेस ठेवले होते. ग्लासेस स्वच्छ सुंदर असे धुवून ठेवले होते आणि तिने जाऊन त्यातला जग उचलला आणि सागरने आणलेल्या कॅनचे झाकण उघडले. 2 ग्लास तिने दूध टाकले आणि ते दोन्ही ग्लास घेऊन ती परत पाळण्याकडे येऊ लागली. सागरने ते दूध एकदम स्वच्छ असे तापून लाल मस्त तापवलेले होते. त्यामध्ये साखर असे वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यामध्ये घटक टाकले होते. पूर्ण वेळ सागर ती काय करते हे पाळण्यावरून बसून बघत होता. शुभ्र चंद्रप्रकाशात पांढऱ्या साडीतली अतिशय गोरीपान सविता त्याला स्वर्गातून उतरलेली अप्सराच भासत होती. आपल्या नाजूक आणि मादक हालचाली करत ती सगळे काम करत होती आणि भारावल्यासारखा सागर तिचे निरीक्षण करत होता. दुधाने भरलेले ग्लास घेऊन सविता सागरजवळ आली आणि हसून तिने एक ग्लास त्याच्या हातात दिला. सागरने सुद्धा हसत ग्लास घेतला आणि मग नंतर सविता पाळण्यावर परत तिच्या जागी जाऊन बसली. सविता त्याला एकदम थोडी 6 इंचाचे अंतर कमी करून 5 इंचाचे अंतर असे थोडे कमी अंतर करत होती. सविता त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होती, पण ती बसताना किंचित त्याच्या जवळ सरकली आणि त्याच्या जेमतेम 3 इंचाचे अंतर होते. दुधाने भरलेला ग्लास समोर धरत ती सागरला म्हणाली, आता दुधाचा ग्लास असा सरळ पुढे धरायचा. ग्लासातील दुधामध्ये आकाशातील तो चंद्र दिसेल असे पाहायचे. हे असे दिसतोय का तुला चंद्र? हो दिसतोय ना. सागरने हे आपल्या हातातील ग्लासमध्ये समोर धरत त्यातून चंद्र पाहिला. हा म्हणजे आता ह्या दुधात कोजागिरीच्या चंद्राचे सत्व मिसळले गेले आहे. म्हणजे आता हे दूध सत्वयुक्त झाले आहे, पौष्टिक झाले आहे. पी आता हे. असे म्हणून सविताने दुधाचा ग्लास आपल्या ओठाला लावला. सागर ती काय बोलते, तिचे बोलणे, तिचे ओठ कसे हालतात हे तिच्याकडे पाहून ऐकत होता. ती ओठाला लावलेला ग्लास तो लक्ष देऊन पाहत होता. तिच्या चेहऱ्याचे सौंदर्य, तिचा हसरा चेहरा याच्यातच तो विलीन झाला होता. दुधाचे 2 घोट घेतल्यावर सविताने वळून सागरकडे पाहिले. तो हातात ग्लास धरून आपल्याकडे पाहत बसलाय हे तिच्या लक्षात आले. तिने म्हणून त्याचे लक्ष घेतले व म्हटले, अरे असा माझ्याकडे बघत काय बसलाय? 2 घोट घ्या सत्वयुक्त दुधाचे. त्यावर सागर ओशाळला आणि त्याने ग्लास आपल्या ओठाजवळ आणला. आधी जसे सागर सविताला दूध पिताना निरखून बघत होता, अगदी तसंच आता सविता सागरला निरखून पाहू लागली. जेव्हा सागरने दुधाचे 2 घोट घेतले आणि तो पुढे घोट घेत राहिला, तेव्हा सविताच्या मनात एक विचार चमकून आला. ती मंदपणे हसली. तिने पायाला अचानक जोरात रेटा दिला. अचानक पाळणा जोरात हलला आणि त्याला झोका बसला. सागर आपल्या तंद्रीत
आपल्या शांत मनाने हळुवारपणे दुधाचे घोट घेत आनंद घेत होता, तेव्हा पाळण्याच्या अचानक हलण्याने तो प्रचंड दचकला. त्याच्या हातात बॅलन्स गेला आणि ग्लासातले दूध त्याच्या अंगावर सांडले. ग्लास सावरण्याच्या गडबडीत ग्लास अजून उडाला आणि सगळे दूध त्याच्या अंगावर सांडले. त्याची ती अवस्था पाहून सविता खळखळून हसायला लागली. तेव्हा सागर अवाक होऊन जागी स्तब्ध होऊन तिच्याकडे पाहू लागला. ही काय झाले? पण सविताला आपले हसू काही आवरेना. तो चिंतेमध्ये सविताने असे का केले असेल याचा विचार करत तो सविताकडे पाहू लागला. ती खळखळून मनमुरादपणे हसत राहिली. सगळे दूध आपल्या अंगावर सांडून आपला टी शर्ट ओला झालेला पाहून सागर किंचित हिरमुसला. काय सविता काकू, मला सांगायचे ना, तुम्ही झोका घेताय आणि ते तुम्ही अचानक घेतला, सगळे दूध सांडले ना. यावर सविता म्हणाली, हा अरे सॉरी, ते मी आता माझा अचानक पाय सुटला आणि झोका बसला. माझा टी शर्ट ओला झाला सगळा. सागर हलक्या आवाजात तक्रार करत म्हणाला. यावर सविता म्हणाली, हा अरे वा, त्याने त्या दिवशी माझ्या अंगावर पाणी सांडवले तेव्हा मी तक्रार केली का? यावर सागर ओशाळत म्हणाला, अहो मी तक्रार नाही करत, जस्ट सांगतोय की माझा टी शर्ट ओला झाला. तुम्ही तर वेगळाच अर्थ घेता. मी काही तक्रार करायला लहान मुलगा आहे? आता मला असेच ओल्या टी शर्टमध्ये राहावे लागेल. अरे जर तुला अस्वस्थ वाटत असेल तर काढून टाक टी शर्ट, इथे कोण आहे तुला बघायला? सविताने त्याला सुचवले. तुम्ही आहात ना मला बघायला. त्या दिवशी तरी तुम्ही कोठे तुमचा गाऊन काढला होता जेव्हा मी पाणी सांडले होते? सागरने हसत म्हटले. नालायक. त्याला प्रेमाने एक चापट मारत सविता त्याला म्हणाली, मी कशी रे तुझ्यासमोर गाऊन काढू? मी तर एक स्त्री आहे आणि तू एक पुरुष आहे. तुला काही लाज तर वाटते का असे बोलायला? अशा प्रकारे ती लहान मादक आवाजात त्याला बोलत होती. तुला टी शर्ट काढायला काय त्यात? अहो पण तुम्ही तुमच्यासमोर असे टी शर्ट काढून उघडे राहायचे म्हणजे? सागर उगाचच संकोच दाखवत म्हणाला. अरे काय लाजतोयस पोरीसारखा माझ्यासमोर? तू टी शर्ट काढला तर मी काय तुझ्यावर एकदम अटॅक करणार नाही. मी दुसरीकडे पाहिल, तुझ्याकडे पाहणारच नाही. आणि तसेही तू टी शर्ट काढून तेथे दोरीवर वाळत घातला तर लवकर सुकेल आणि तुला परत घालायला मिळेल. तेव्हा काढ तो टी शर्ट. हे शेवटी सागरला पटले. तेव्हा तो उभा राहिला आणि एका झटक्यात त्याने टी शर्ट काढला. जसा त्याने टी शर्ट काढला तशी सविताची नजर त्याच्यावर पडली. त्याच्या भरलेल्या भरदार शरीराकडे सविता एकटक पाहू लागली आणि खुश झाली. सविता आपली बॉडी पाहून इम्प्रेस झाली आहे हे सागरच्या जेव्हा लक्षात आले, तो अभिमानाने कोपऱ्यात कपडे वाळत घालायला बांधलेल्या दोरीजवळ गेला आणि तिथे लपण्याचा तो प्रयत्न करत होता. परंतु त्याने आपला टी शर्ट त्यावेळी वाळत घातला. मग तो हळूहळू चालत परत तिच्या जवळ आला. तेव्हा सविता भारावल्यासारखी त्याला बघत होती. तिला नजर हटवणे आता शक्य नव्हते. तो जवळ आला तसे तिची तंद्री भंग झाली. मग तिला आपल्या कोरड्या पडलेल्या घशाची जाणीव झाली. तिने दुधाचा ग्लास आपल्या तोंडाला लावला आणि ती घोट घेऊ लागली. एक घोट घेतल्यावर तिचा घसा ओला झाला आणि तिला बरे वाटले. ती पुढचे घोट घ्यायला लागली. तिच्या जवळ सागर तिच्याकडे टक लावून न पाहत होता. ती दुधाचे घोट घेत होती. ते पाहून त्याच्या मनातही विचार चमकला. तिचे ते सौंदर्य पाहून त्याच्या मनात वेगळ्याच इच्छा जागृत झाल्या. त्यानेही पटकन पाळण्यावर बसला आणि पायाला जोरात रेटा दिला. त्याने तिचा बदलाच घेण्याचे ठरवले. अचानक पाळणा हलला आणि त्याच्या धक्क्याने सविता ताई दचकली. पाळणा हलणे आणि दचकणे
हे दोन्ही एकत्र झाले आणि तिच्या हातातील ग्लास सटकला. ग्लास सावरायच्या गडबडीत तो उलटला गेला आणि परत त्याला ती सावरायला गेली. व्हायचे तेच झाले. ग्लासातले संपूर्ण दूध तिच्या अंगावर सांडले आणि ग्लास खाली पडला. तिची धांदल पाहून सागर आता खळखळून हसायला लागला. तिच्या अंगावर दूध सांडलेले पाहून त्याला खूप मजा वाटली. आता त्यालाही बरे वाटत होतं. ज्याप्रमाणे तिने पहिल्यांदा मजा घेतली त्याच्यावर आनंद लोटला. अगदी आता तिच्यासोबतही तसंच झालेलं पाहून सागरही खूप खुश झाला होता आणि तो हसतच सुटला. काही क्षण सविता पण अवाक होत तशी स्तब्ध बसून राहिली. मग तिला जाणीव झाली की ग्लासातले सगळे दूध तिच्या अंगावर सांडून तिचे अंग ओले झाले होते. ब्लाऊज संपूर्ण दुधाने पूर्ण भिजला होता. आता स्वतःची अवस्था पाहून सविताच्या कपाळावर किंचित आठ्या उठल्या. ती त्रासिकपणे सागरकडे पाहायला लागली. सागर आपले हसू आवरत तिला भोवया ओढून नजरेने वेडावत होता. तिला माहीत होते की आता तिला खरे तर तक्रार करायला काहीच जागा शिल्लक नव्हती. शेवटी ती हतबल झाल्यासारखी झाली आणि स्तब्ध बसून राहिली. ती फक्त त्याच्याकडे पाहत होती. सागर आपले हसू आवरत म्हणाला, हा हा सॉरी बर का सविताताई, मी मुद्दाम नाही हलवला. मी बसायला गेलो तर माझा पाय अचानक सटकला. सागरने अगदी साळसूदपणे म्हटले. यावर सविता त्याला म्हणाली, आता तू मुद्दाम जरी केलेले असशील तरी मी काय तक्रार करू शकते का? हा ते तर आहेच. सागर जणू काही विशेष घडले नाही असे बेफिक्रीमध्ये खांदे उडवत म्हणाला. बघ कसा बोलतोय. तुझा टी शर्ट भिजला, मला वाटले नाही आता माझा ब्लाऊज भिजला तर तुला त्याचे काही वाटणार नाही. हो ना सविता लाडीक तक्रार करत म्हणाली. मी एक सांगू का सविता काकू, तुम्ही ऐकाल का माझं? सागरने निर्विकार चेहरा करत विचारले. यावर सविता काकू, सांग बघू काय सल्ला देतोय ते. त्याच्या निर्विकार चेहरा पाहून सविताला कल्पना आली की तो काहीतरी चावट बोलणार, काहीतरी आगाऊ बोलणार अशा प्रकारे तिला वाटले आणि सागर लगेच बोलायला चालू झाला. त्याने तिथे मी माझा टी शर्ट वाळायला घातला आहे असे बोलून सागरने त्याच्या टी शर्टकडे बोट करत नजर तिकडे ठेवली आणि मग हळूच तो साळसूदपणे म्हणाला, तुम्हाला भिजलेल्या ब्लाऊजने अस्वस्थ वाटत असेल तर माझ्या टी शर्टच्या बाजूला जागा मोकळी आहे. सागर आपले हसू दाबत त्या टी शर्टकडे बोट दाखवत तिकडे नजर ठेवून हळूच म्हणाला होता. अशा प्रकारे त्याने चावट विधान तिच्यापुढे मांडले होते की तू ब्लाऊज काढ आणि त्या टी शर्टच्या साईला वाळायला टाक असे त्याचे म्हणणे होते. त्याच्या चेहऱ्यावर मिश्किलपणा जो सविताच्या दिशेने नजर तिरकी करून तो पाहत होता आणि आता ती काय म्हणते ह्याचा अंदाज काढत होता. सविताने त्याच्या दंडावर चापट मारत त्याला म्हटले, वाटलंच मला तू असेच काहीतरी चावट बोलणार, नालायक, बेशरम. यावर सागर, अरे कमाल झाली, ज्याचं भलं करावं म्हणजे तो माझंच खरं म्हणतात ना, असं तसंच झालं. मी तुमच्या चांगल्यासाठी म्हटलं. आता हा ओला ब्लाऊज अंगात असल्यामुळे तुम्हाला अस्वस्थ वाटत राहणार. त्यापेक्षा तो ब्लाऊज काढून ते वाळत टाकायला घाला, म्हणजे लवकर सुकेल, परत घालायला तुम्हाला मिळेल. तू ना एक नंबरचा चावट आहेस असे म्हणत सविता परत त्याला चापट्या मारू लागली. तेव्हा तिचा हात धरत सागर म्हणाला, अहो पण मी काय चुकीचं म्हटलं? सागर तू खूप फाजीलपणा करतोय, मी चांगला मार देईल तुला असे म्हणत त्याला मारायला लागली. यावर सागरने हसत हसत म्हटले, हो अहो मी गंमत करतोय. आज कोजागिरी आहे ना आणि आपण येथे जागत बसलो आहे. आता आपण खूप वेळ बसणार आहे.
तुम्हालाच खूप वेळ त्रास होईल. त्याच्यापेक्षा मी जसं म्हटलंय तसं करा, म्हणजे तुम्हाला त्रास होणार नाही आणि तुम्ही वाळल्यानंतर लगेच घाला. मी वाटले तर तुमच्याकडे पाहणार सुद्धा नाही. मग असे जरा गमतीशीर बोलून ती टाइमपास करतोय हो नाही, पण तुझ्या बोलण्यात हसून इतके बोलत सविता थांबली. मला मग मिश्किलपणे हसत पुढे म्हणाली, तुझ्या बोलण्यात पॉइंट आहे. ब्लाऊज आणि ते वाळत घातली तर सुकेल. तेव्हा सागरने आश्चर्याने विचारले, तुम्ही खरंच काढणार की काय? यावर चावटपणे हसून सविताने सागरलाच विचारले, तुला काय वाटते? मी सिरियसली बोलते की मस्करी करते? सागर म्हणाला, तुम्ही सिरियसली बोलताय की मस्करीत बोलताय ते तुम्हालाच माहीत, पण मला काही फरक पडणार नाही. खरंच तुला काहीच फरक पडणार नाही? काहीच वाटणार नाही? तेव्हा सागर, हो, काहीच फरक पडणार नाही. कारण सोपं आहे. तसेही मी अनेकदा पाहिले आहेत. त्या दिवशी तुमच्या अंगावर पाणी सांडले तेव्हा तर मला सगळे दिसले होते, आणि आता तुम्ही काढलं तर मला त्याचे काही वाटणार नाही. यावर सविता, काहीच वाटणार नाही बघ हे, आर यू शुअर? हो हो, मला काहीही वाटणार नाही. काढायचं असेल तर तुम्ही खुशाल ब्लाऊज काढा. सागरने तिला निर्वाणीचे सांगितले. त्यावर सविता किंचित विचारात पडली आणि आता ती वेळ आली होती त्यांच्यातील संबंध एका वेगळ्या लेवलला घेऊन जाण्याची. आतापर्यंत सगळा खेळीमेळीचा मामला होता. सूचकपणे बोलणे, दाखवणे, बघणे असा चोरटा मामला होता. अंगाला स्पर्श करण्याचा इथपर्यंत कुणाचीही मजल गेली नव्हती. पण आता जे काही करेल त्याने त्याच्यातील मामला वेगळ्याच जगात जाणार होता. सविताला तर ते सर्व घडावे याचीच अपेक्षा होती. तिने सागरला त्या रात्री तसे एकटे त्यामुळेच तर बोलावले होते. त्याच्यातील ते काहीही घडून त्यांनी त्याची मजा लुटावी म्हणूनच तर तिने हे सगळे प्लॅनिंग केले होते. आणि आता अचानक तिच्यासमोर ते सहज घडवून आणायला संधी उभी राहिली होती. तेव्हा तिने विचार केला आणि ती अचानक जागेवरून उठली. हळूवारपणे चालत चालत ती सागरचा टी शर्ट वाळत घातला होता त्या दोरीकडे जाऊ लागली. तेव्हा मात्र सागरच्या हृदयाची धडधड वाढायला लागली. सविता खरोखरच तिकडे जात आहे हे त्याच्या लक्षात आले. आता पुढे काय होईल याची उत्सुकता त्याच्या मनाला अस्वस्थ हालचाली येत होत्या दिसू लागली. तो टक लावून तिच्याकडे पाहू लागला. तो त्या क्षणाची वाट पाहत होता, कधी दिसणार. मग तिने एक क्षण वळून सागरकडे पाहिले. त्याच्याकडे पाहून तिने हसून एक प्रेमाचा कटाक्ष टाकला. मग ती त्याच्याकडे पाठ करून उभी राहिली. जरी त्याच्याकडे पाठ होती तरी सागर ती काय करते ह्याची मनात कल्पना करू लागला. काढलेले कपडे समोर दोरीवर वाळत घालू लागली. तिची नजर सागरवर गेली. त्यांची नजरानजर झाली. तेव्हा सागर हसला, पण तिने फक्त एक चावट स्मितहास्य दाखवले. सागरला जेव्हा समोर सर्व दृश्य दिसले त्यावेळी तो खूप खुश झाला. तो एकदम स्वर्गसुखाचा आनंद आल्यागत शांत झाला. त्याचं डोकं एकदम मस्त झालं. मग ती हळूहळू वळायला लागली आणि आता ती वळून त्याच्याकडे पूर्ण तोंड करून उभी राहिली. मग सविता सावकाश चालत चालत सागरजवळ येऊ लागली. सविता सागरच्या जवळ येऊन फुटभर अंतरावर उभी राहिली. तेव्हा सागरला सुगंधित असा वास आला. सागर खूप खुश झाला. सागरची नजर तिच्यावर होती. तो भारावल्यासारखा तिच्याकडे बघतोय ह्याचे तिला काही वाटत नव्हते. उलट त्याने बघतच राहावे असे तिला वाटत होते. तेवढ्यात सागरने तिला आपल्या मिठीत ओढून घेतले. बघता बघता दोघांनी 2 घंटे प्रेमाचे रंग उधळले होते.
चंद्राच्या शीतल प्रकाशामध्ये त्यांनी अशा प्रकारे कोजागिरीची पौर्णिमा साजरी केली होती. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंट करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. सबस्क्राईब करायला तेवढं विसरायचं नाही बरं का, ही माझी कळकळीची विनंती आहे.